तशी सेकंड टाइम वोटर आहे मी, पण महाराष्ट्रासाठी फर्स्ट टाइम वोट करणार आहे. मत कोणाला देणार आणि का देणार? ऑफकोर्स काँग्रेसला. कारण आमच्या घरी पप्पा, आजोबा, मम्मी सगळेच काँग्रेसला वोट करतात. एक स्टुडंट म्हणून किंवा महाराष्ट्राच्या तरुण नागरिक म्हणून काय प्रश्न आहेत? कॅन यू प्लीज शेअर जस्ट वन आउट ऑफ देम? सध्या कॉलेजला जाताना आणि फ्युचरमध्ये जॉबसाठी येण्या जाण्यात खूप वेळ जाणार आहे. सो ट्रॅफिक इज माय कन्सर्न. मग तुमच्या मते यावर सॉल्युशन काय? बेटर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम. त्यातलं तुम्हाला काय आवडतं? रिक्षा, मेट्रो, बस का ट्रेन? खूप कम्फर्टेबल असल्याने अर्थातच मेट्रो, पण त्या अजून कमी आहेत आणि मेट्रो वाढवण्यासाठी झाडं कापावी लागतात. इट ब्रिंग्स पोल्युशन, यु नो. तुम्हाला हे माहिती आहे का की 30 किलोमीटरच्या एका मेट्रो प्रकल्पाने 4400 टन कार्बन मोनोऑक्साईड आणि 1,66,000 टन कार्बन डायऑक्साईडचं एमिशन कमी होतं. आणि मेट्रोसाठी रेल्वे किंवा सिटी बस पेक्षा कमी झाडं कापावी लागतात. अँड दे इज द कंजेशन ऑन द रोड ॲज द मेट्रो रूट्स आर इलिव्हेटेड. त्यामुळे इतर गाड्यांनी जे प्रदूषण होतं त्यातही घट होते. आर यू सिरियस? लेट मी गुगल इट. दॅट्स राईट. मग मेट्रोसाठी मतदान कोणाला? काँग्रेस. कॅन यू इलेबोरेट ऑन दॅट? काँग्रेसनेच मेट्रो आणली ना मुंबईत, पप्पा सांगत होते. पण किती वर्षात आणि किती किलोमीटर? नो आयडिया. 12 वर्षात 11.4 किलोमीटर्स. अँड सो देवेंद्र फडणवीसांनी किती किलोमीटर मेट्रो केली? 2026 पर्यंत 167 किलोमीटर्स. आणि मध्ये सरकार गेलं नसतं तर वी कुड से 7 वर्षात 167 किलोमीटर्स. रिअली? आणि हा आकडा फक्त मुंबईचा आहे बरं. नागपूर, पुणे वगैरे शहरांचं इथे ऍड केलेलं नाही. गुगल इट. ओके, युअर राईट. तर मग आता मेट्रोसाठी मत कोणाला? पण घरी सगळे काँग्रेसलाच वोट टाकतात. आपलं मत आपलंच मत असतं. तुमच्या परिवाराचं मत विचारायचं असतं तर तुमच्या आजोबांना तुमच्या सगळ्यांच्या नावावर वोट टाकायला सांगितलं असतं ना. आपला परिवार, समाज, धर्म हे महत्वाचे आहेत, पण हे आपल्या महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत का? दॅट यू डिसाइड. आजोबा आणि आई घरीच असतात. पप्पा कार वापरतात, पण कॉलेजला आणि नंतर जॉबवर मीच मेट्रोने जाणार आहे. सो थँक्स. महाराष्ट्रासाठी माझा पहिला वोट आहे आणि आय वॉन्ट दिस.